जय हिंद सर्वांना. आज पुन्हा आलेलो एक नवीन व्हिडिओसोबत आणि आज आम्ही जाणार आहोत अलिबागला. अलिबागला एक महादेवाचं मंदिर आहे कनकेश्वर म्हणून, तिथे आज आम्ही जाणार आहोत. तर चला जाऊया. मित्रांनो, अजून 3 मेंबर जुडलेले आहेत आमच्या सोबत व्लॉग मध्ये. अलिबाग व्लॉग. चला असं काढत नाही मामा, असं काढत जा. हे पण पाऊस जाम जोरात पडते रे. पावसाचे दिवस पाऊसच असते. फुल पाणी ऑन अलिबाग. मग अजून अलिबागला पोहोचलो नाही. अजून आपल्या एरियामध्ये जाऊ. धीमे धीमे. मित्रांनो, फुल पाणी चालू आहे. आम्ही इथपर्यंत पोहोचलोय मामा, गाडी चालत आहे. हे तो बघ तो कसं सीन तर एकदम भारी भारी आहे. एकदम म्हणजे खतरनाक. आता हिंदी बोललो असतो पण जाऊ दे, मामा मराठीत टाकतो म्हणून मी हिंदी नाही बोलत. बोल ना. नाही नाही नको, बरोबर आहे तुझा. बघ हा सीन बघ खतरनाक. इकडे पण लेफ्ट साईड. लेप काय सर्वीकडे सीनच आहे. खतरनाक पेक्षा खतरनाक. हे बघू शकता दोघं अंकल बेटी इनकी बहन. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय पेनवरनं. आता अजून एक मेंबर ऍड झालाय, परी. आता ती पण आली. सो इकडनं पूर्ण आम्ही कुठे अलिबागला चाललोय आपण. अलिबागला. अलिबागला कुठे? कंकेश्वर. कंकेश्वर. आता ही बडबड तर जाम असते, काय बोलते काय समजत नाही. तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे. बघूया आता काय निघालं. आता टाइम तर जाम लागणार आहे. परत सीन पण मस्त मस्त झालेत. मामा काय गाडी चालत आहे, हे तिघं बसले. बघूया आता काय होतं ना काय नाही. पाऊस पडायला नाही पाहिजे असे बोलतात. माझं म्हणणं आहे का पाऊस पडायला पाहिजे. हा पाऊस पडला. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत कनकेश्वर मंदिराच्या गेट जवळ. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत मुख्य कमानीजवळ. आता तिथून आम्ही आतमध्ये एंटर होणार आणि वरती दर्शन वगैरे घेणार. मित्रांनो, ही आहे मुख्य प्रवेशद्वाराची कमान. मित्रांनो, या मंदिरात ना चढतावेळी स्टार्टिंगला कमीत कमी 600 ते 650 पायऱ्या आहेत. आणि मजा येणार आहे ना. इतकी मजा येणार आहे ना चालायला. आता वरती चढताना फुल मजा. काहीच अजून जवळजवळ अर्ध्या पायऱ्या पण नाही पोचलो. पूर्ण हालत बेकार झाली एकदम कच्ची. काहीच हा व्ह्यू बघा मंदिराच्या समोरील. आणि मंदिर भरपूर, अजून भरपूर म्हणजे
भरपूर वरती हा व्ह्यू बघा. हा आहे किल्ला. गाईज कंटिन्यू चढतोय, पायऱ्या का संपत नाही आणि मंदिर काय दिसत नाही. कंटिन्यू चढतोय, जवळजवळ 1 तास व्हायला मी चालतच चाललोय. तर मित्रांनो एवढं आपण पोचलेलो आहे इथं. आता म्हणजे 350 पायऱ्या तर झालेल्या आहेत, अजून 350 बाकी आहेत. म्हणजे जवळपास अर्धा तरी रस्ता आम्ही कव्हर केला आहे. त्यात दम वगैरे खूप लागतो, एवढं काय नाही पण आहे ओके. इथं सर्व दमलेत, चौघं पण दमलेलेच आहेत. मामा दमलेला आहे एवढा. आम्ही चालतच चाललोय. पायऱ्या संपत नाही, पण पायऱ्या थोडी संपतील. चालायचं आहे तर चालायच लागणार आहे. दर्शन घ्यायचं तर चालायला लागेलच. चालू आहे आता, काय उपाय आपल्याकडे दुसरा आहे नाही, म्हणजे नाही. सपोर्ट पण आहे तुला, नाही पण तेवढी एन्जॉयमेंट पाहिजेच, मजा येते तेवढी. ते तर बनतोच. चलते राहू एवढं पोचलोय अजून वरची घाम बिम परी. किती वेळा आली? 2 वेळा आली पण लगेच जमली. लगेच काय बोललं नाही हिला, इथं काम गाईज फायनली आम्ही आता जी पहिली कमान आहे मंदिराची तिथे पोहोचलेलो आहोत. तिथून आता आतमध्ये जाऊ आणि हा साईडला आहे तलाव. मंदिराच्या दिशेने जाऊ, दर्शन वगैरे घेऊयात. मित्रांनो जवळजवळ 600 पायऱ्या चढून 650 ते 600 फायनली आता मंदिर आलेलं आहे. मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर परत आपला व्हिडिओ कंटिन्यू करू. चला. मित्रांनो इथून आहे मंदिराची एंट्री. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊन बाहेर येऊया. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आणि थोडा वेळ बसू इथे आता. आणि जसं आपण 650 पायऱ्या चढून वरती आलो त्याच प्रकारे 650 पायऱ्या उतरून खाली जाऊ. चढताना दम लागला पण उतरताना एवढं काय वाटणार नाही. उतरताना फुल एन्जॉयमेंट, फुल मजा येणार आहे. मंदिरासमोरील तलाव. बघ समुद्रच समुद्र. खतरनाक आहे रे. हा बघा गुलाबी किल्ला ना. मित्रांनो फायनली आलो खाली आणि कणकेश्वर मंदिराचा
एक्सपिरियन्स इतका खतरनाकवाला झाला आहे, एक नंबर. मजा पण तेवढी झाली, फुल एक्सपिरियन्स. कधी आला तर अलिबागला तर कनकेश्वर मंदिराला भेट नक्की द्या. मित्रांनो, फायनली आपण आता आपल्या गावाजवळ पोचलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पण अलिबागला गेलं तर नक्की कनकेश्वर मंदिरामध्ये एक फेरी माराच, एकदम म्हणजे असा मन प्रसन्न पण होतं. फायनली मित्रांनो आता पोचलो आहे घरी आणि काय व्हिडिओ संपली. जा आता पटापट लाईक करा. जय हिंद सर्वांना.